आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मंत्रालयातील टॉयलेटमध्ये बेसिनमध्ये कपबशी धुतल्याचा प्रकार उघडकीस। मंत्रालयातील 5व्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये शिपायानं कपबशी धुतली। मनसेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। राज ठाकरेंकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात। मनसे निरीक्षकांनी जिल्हानिहाय अहवाल राज ठाकरेंना दिला। लाडकी बहीण योजनेसाठी कोणी पैसे मागितले तर याद राखा, अजित पवारांचा थेट इशारा। ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी योजनेचे पैसे जुलैपासून मिळणार, अजित पवार यांची माहिती। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याच्या आरोपात मनोरमा खेडकर सध्या अटकेत। जनतेने आपल्याला संसदेत देशासाठी पाठवले, पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन। यंदाचं बजेट 5 वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल। जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणार, संसद भवनातून पंतप्रधान मोदींचं विधान। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर सध्या कुठलीही कारवाई नाही। आगामी निवडणुकांमध्ये तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता। उद्या दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत चर्चा होणार। नगर परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका अतिवृष्टीमुळे पुढे ढकलल्या। चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती।